नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अमोल सायंबर आजच्या लाईव्ह लेक्चरमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। मित्रांनो, आपण अपूर्णांकाच्या पाठीमागच्या 2 लेक्चरमध्ये अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी आणि त्यानंतर दुसऱ्या लेक्चरमध्ये असणारी वेगवेगळी सिरीज या आपण अभ्यासल्या होत्या। आज आपल्याला या साध्या अपूर्णांकामध्ये जे शाब्दिक उदाहरणं आहेत हे शाब्दिक उदाहरणं पाहायचे आहेत। बघा, आता या शाब्दिक उदाहरणामध्ये काय केलं जातं की काही अक्षरं वापरली जातात, काही शब्द वापरले जातात, त्या शब्दाचा आपल्याला समीकरणामध्ये रूपांतर करावं लागतं। मग हे समीकरण शब्दावरून समीकरण बनत असताना आपल्याला काही त्या शब्दांऐवजी चिन्ह वापरावी लागतात। मग आता ते शब्दाऐवजी कोणते चिन्ह वापरायचे? तर पहा, आपल्याला काही चिन्ह मुख्यतः बऱ्याच वेळेला या शाब्दिक उदाहरणांमध्ये शब्द वापरले जातात, जसं की हा, ही, हे, ह्या असं जर का काही शब्द असेल तर त्याच्याऐवजी वापरावं लागतं आपल्याला बरोबर चिन्ह। या शाब्दिक उदाहरणांमध्ये चा, ची, चे, चा असे जर काही शब्द असतील तर त्याच्याऐवजी आपल्याला वापरावं लागतं गुणिले चिन्ह। आपल्याला त्याच्यामध्ये कधी कधी शब्द येतो मध्ये, असा जर मध्ये शब्द आला तर त्याच्या ऐवजी आपल्याला वापरावं लागतं तिथं जिथं शब्द येईल तिथं हे चिन्ह वापरायचं। कधी कधी शब्द येतो पहा मधून, मधून जर शब्द आला तर ऋण चिन्ह वापरायचं, वजाबाकी करायची। त्याच्यानंतर कधी कधी म्हणजे असा शब्द येतो, म्हणजे बरोबर चिन्ह। कधी कधी एवढ्या वेळा तेवढ्या वेळा असा n वेळा असा शब्द जरी आला तर गुणिले n किंवा n गुणिले n, किती वेळा, एवढ्या वेळा तेवढ्या वेळा, तर अशा आपल्याला वेळेला गुणिले n असं वापरावं लागतं। हे शब्द आपल्याला लक्षात ठेवावे लागणार आहेत। एवढे जर शब्द लक्षात ठेवले तर गणितामध्ये तुम्हाला कधीच कोणतंही समीकरण तयार करत असताना अडचणी येणार नाहीत। आता बघा, आपल्याला मग आता प्रश्न पाहिजेत। मी पहिला प्रश्न घेतो। प्रश्न दिला काय, 2/3 च्या 3/5 मध्ये 12 मिळविल्यास किती उत्तर येईल, किंवा किती मिळविल्यास असं पण जरी विचारलं, किती मिळविल्यास उत्तर 5 येईल। प्रश्न समजला? आता याच प्रश्नावरून आपल्याला समीकरण तयार करायचंय पहा। मग आता इथं 2/3 चा शब्द आला, चा। मग आता हे 2/3 आपण जसे तसे लिहून घेतले। चा शब्द आला म्हणल्यावर आपल्याला करावं काय लागणार आहे, गुणिले वापरलं। 3/5 मध्ये 3/5 मध्ये शब्द आला म्हणल्यावर काय करावं लागेल, अधिक चिन्ह वापरावं लागेल। किती मिळविल्यास, आता किती आहे हे आपल्याला माहिती आहेत का? नाही, कितीची किंमत माहीत नाही, मग एखादं व्हेरिएबल आपण घेऊ। आवडतं तुम्ही कॅरेक्टर घेतलं तरी चालेल। बरेच वेळेला गणितातले शिक्षक एक्सच घेतात, तुम्ही तुमच्या आवडीचं कॅरेक्टर घेऊ शकता। पी घ्या, कुणाचा यस आवडीचा यस घ्या, ए आवडीचा असेल ए घ्या, काही घ्या। किती मिळविल्यास, एवढे मिळविल्यास, एक्स मिळविल्यास काय होतंय, उत्तर म्हणजेच बरोबर किती मिळतंय, 5 मिळतंय। तर आता तुम्हाला समीकरण या ठिकाणी तयार झालेले। मग आता समीकरण तयार झाल्याच्या नंतर आपल्याला तर माहिती आहे की कोणते चिन्ह आपल्याला कोणत्या क्रिया पहिल्यांदा कराव्या लागतात। तर आपण बोडोमास नियम शिकलेलो आहेत। पहिल्यांदा आपल्याला करावं लागतं गुणाकार भागाकार, कंस यात तर नाहीचे, म्हणजे आपल्याला गुणाकार भागाकार पहिल्यांदा, म्हणजे ह्या क्रिया आपल्याला पहिल्यांदा करायच्यात। मी या क्रिया करत असताना, आपण गुणाकार क्रिया करत असताना काय करतो, सर्वप्रथम काटछाट करतो, अंशाला आणि छेदाला समान संख्येने भागतो आणि त्यानंतर अंशाचा अंशाशी छेदाचा छेदाशी गुणाकार करतो। मी इथं भाग जातोय का, जातोय। 3 × 1 = 3, 3 × 3
आता 2 गुणिले, आता काय भाग जात नाही, मग 2 गुणिले 1 काय होणार आहे 2च, आणि 5 गुणिले 1 किती होणार आहेत 5च. 2/5 अधिक x बरोबर 5. मग आता इथं अशा पद्धतीने आता तुमचे थोडीशी काटछाट होऊन एक संख्या तयार झाली. आता इकडच्या बाजूला x आहे, याची किंमत काढायची आहे. आपल्या व्यवहारिक जीवनामध्ये पण आणि गणितामध्ये पण ज्याची किंमत तुम्हाला दाखवून द्यायची ना त्याला एकट्याला पाडावं लागतं. जोपर्यंत तो एकटा राहत नाही तोपर्यंत त्याला त्याची किंमत कळत नाही. हा स्वतःला स्वतःचीच किंमत 5 आहे असं समजतो, पण त्याच्या लक्षात नाही इकडं कोण आहे 2/5 आहे. म्हणून मग या x ची किंमत काढायची म्हणल्यावर हा धनच x आहे, इथं x ठेवला बरोबर हे 5 आहेत. पण इकडचे धन 2/5 जर पलीकडे गेले तर ते काय होतील ऋण 2/5. अशी संख्या झाली. आता ह्या क्रिया करून घ्यायच्या आपल्याला, यांची वजाबाकी करायची. मग आपण वजाबाकी शिकलेलो आहेत पाठीमागं, अपूर्णांकाची वजाबाकी कशी करतात. मग काय करणार आपण 5 याच्या छेदस्थानी काय नाही म्हणजे 1 आहे. मग 5 25 वजा 2 1 2 छेद 5 1 5. मग x बरोबर 25 मधून 2 गेले किती 23/5 ही आली x ची किंमत. म्हणजेच 2/3च्या 3/5 मध्ये 23/5 ज्यावेळेस मिळवताल त्यावेळेस उत्तर किती येणार आहे 5 येणार आहे. अशा पद्धतीने आपण याच्यावरून समीकरण बनवायचं शिकलो आपण आणि उदाहरण सोडवायचं शिकलो. असंच जर का मी दुसरा एखादा प्रश्न दिला, जास्त खुडवत बसत नाही म्हणजे लिहायला आपला वेळ वाचल म्हणून. आता मी इथं दिलं 3/4च्या 8/15 मध्ये किती मिळविल्यास उत्तर 12 येईल. आता बघा चला मग आता आपण घेतलं काय करायचं समीकरण पुन्हा तसंच 3/4 च्या म्हटल्याच्या नंतर काय गुणिले 8/15. आता उदाहरण आपण दुसरं पाहतोय. मध्ये म्हटल्याच्या नंतर आपण अधिक चिन्ह किती माहीत नाही म्हणून x आणि बरोबर 12. ह्या क्रिया आपल्याला पहिल्यांदा करावं लागेल गुणाकाराची क्रिया. इथं 4 1 4 4 दुने 8 3 दुने 6 6/15. आता 6/15ला भाग जातोय अजून पण कसा, इथं जरी दिला असता तरी चालला असतं. 3 1 3 3 5 15 म्हणजे उत्तर किती येतंय तरी पण 2/5. इथं वरती राहिलेत हे 2, इथं राहिलेत 5 म्हणजे 2/5 अधिक x बरोबर 12. आता x ची किंमत काढायची म्हणून x इथं ठेवले 12. हे 2/5 पलीकडे गेल्यावर वजा झाले वजा 2/5. इथं काय नाही म्हणून x छेदस्थानी यांची वजाबाकी करायची आपल्याला. तर काय होणार आहे 12 पंचे 60 60 वजा 2/5 60 मधून 2 गेले x बरोबर 58/5. यांना पण भाग जात नाही म्हणून उत्तर काय राहणार आहे तेच 58/5. याला जर का तुम्हाला जर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात, आता हे झालंय अपूर्णांकात आहे पण याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात असेल तर 5 ने पुन्हा तुम्हाला 58ला भागावं लागेल. म्हणून काय 5 1 5 आणि पुन्हा 5 1 5 उरले किती 3/5 म्हणजे 11.3/5 असं सुद्धा उत्तर दिलं जाऊ शकतं. असं किंवा असं या दोन्हीपैकी कोणतंही एक उत्तर बरोबर आहे. आता याच्यात थोडासा मी बदल करतो. हे शाब्दिक उदाहरण आहे, इथं आपण मिळवायचं बघितलंय. आता जर का मी इथं दुसरा प्रकार आता वजा करायचा आहे. समजा मी असं म्हटलं 3/5च्या 2/3 मध्ये ती मधून, आता वजा करायचं आहे आपल्याला, मधून मी शब्द वापरलाय. 3/5च्या 2/3 मधून किती वजा केल्यास
उत्तर 4 येईल. आता हा प्रश्न सोडून काढायचा. बघा 3/5च्या 3/5 लिहून काढले पहिल्यांदा. च्या शब्द आला, मग च्या शब्द आला म्हणून गुणिले लिहिलं. 2/3 मधून 2/3 लिहिले. मधून शब्द आला म्हणून काय लिहिलं, मधून शब्द आल्यावर काय करतात, ऋण चिन्ह, म्हणून ऋण चिन्ह लिहिलं. किती वजा केल्यास किती माहित नाही म्हणून x वजा केल्यावर उत्तर किती येतंय, 4 येतंय. समीकरण आपलं बनून झालं. इथं सुद्धा काय क्रिया होणार आहे, पहिल्यांदा गुणाकाराची क्रिया होणार आहे. मग गुणाकाराची क्रिया केली आपण. इथं 3 3 कट होतात. कार्य लिहितो 2/5. 2/5 वजा x बरोबर 4. आता तुम्हाला कुणाची किंमत काढायची आहे, x ची किंमत काढायची. मग आता इथं घेत असताना आपण हा ऋण x थोडी वेळ असाच ठेवू. हे 2/5 जर पलीकडे बरोबर चिन्हाच्या पाठवले तर इकडे गेल्याच्या नंतर ते ऋण, इकडचे धन पलीकडे गेल्यावर ऋण होणार आहे, म्हणून ऋण 2/5. ऋण x बरोबर, आता ही क्रिया आपल्याला पहिल्यांदा करून घ्यायची. याच्या छेदस्थानी काय नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे यांचा तिरकस गुणाकार आपण होतो असा बेरीज छेद समान करत असताना. 4×5 20 वजा 2 2 छेद 5/5. मग 20 मधून 2 गेले. ऋण x बरोबर किती होतील, 18/5. आता ऋण x बरोबर 18/5 आहे. इकडं x ला चिन्ह ऋण आहे. हे ऋण चिन्ह पलीकडे उत्तराला जात असतं जर आपल्याला x ची किंमत काढायची असेल तर. म्हणजे जर आपण x बरोबर किती घेतलं तर ह्याचं चिन्ह काय जाणार आहे, ऋण 18/5. आता बघा 18/5 हे उत्तर आलेले, परंतु 5 ने 18ला भाग जातोय ना, मग याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात सुद्धा रूपांतर करू शकतात. कसं, 5×1 5, 5×3 15, उरले किती 3, 3/5. याला चिन्ह काय, ऋण, म्हणजे ऋण 3.3/5 अशा पद्धतीने याचं उत्तर आलेलं आहे. अजून आपण सरावासाठी एखादं उदाहरण पाहू शकतो. पहा, समजा मी घेतलं इथं 2/7 5/4 मधून किती वजा करावे म्हणजे उत्तर 2 येईल. अशा पद्धतीने एक उदाहरण घेतलंय आपण. चला आता 2/7 जसेचे तसे लिहून काढावे लागतील. 4ला शब्द म्हणून काय केलं आपण, गुणिले चिन्ह. 5/4 जसेचे तसे लिहिले. मधून शब्द आला आपण वजा केले. किती वजा करावे, आता किती वजा किती माहित नाही म्हणून x लिहिला, बरोबर उत्तर आलं 2. 2 उत्तर येते. इथं सुद्धा त्याच क्रिया. मग 2×1 2, 2×2 4, भाग जात होता म्हणून आपण भाग देऊन घेतला. इथं काय राहिलं, 5 छेद 7×2 7×2 14 वजा x बरोबर 2. तुम्हाला x ची किंमत काढायची आहे म्हणून x इथंच ठेवला, पण x ला चिन्ह आहे ऋण, बरोबर हे 2. हे 14 5/14 पलीकडे गेले, ऋण 5/14 झाले. आता x बरोबर, x ला चिन्ह अजून ऋणच आहे, याला छेद काय नाही म्हणजे 1च आहे, म्हणजे 14×2 28 वजा 5×1 5 छेद 14. 28 मधून 5 गेले, खाली राहिले 23. 23/14 बरोबर x ला चिन्ह मात्र ऋण आहे, मग हे ऋण चिन्ह पलीकडे उत्तराला जात असतं, म्हणून x बरोबर ऋण 23/14. हेच जर तुम्हाला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करायचं असेल तर 14×1 14 आणि बाकी किती राहील, 23 मधून 14 गेल्याच्या नंतर बाकी राहते 9. 9/14, म्हणजे याला पण चिन्ह कोणतं येणार आहे, ऋण, म्हणजे उत्तर काय आलं, ऋण 1.9/14. अशा पद्धतीने आपल्याला हे उत्तर काढता येतील. आता मी थोडेसे शब्द इकडचे तिकडं करतो.
काय अगोदर मी चा वापरला होता, नंतर मधून वापरला होता. आता मधून किंवा मध्ये अगोदर घेऊ, त्याच्यानंतर चा. त्याचा परिणाम काय होतोय ते पहा. थोडासा फरक पडतोय, जास्त काही फरक नाहीये. आता प्रश्न दिला, किती प्रश्न झाले? 4. 5वा प्रश्न. 5/6 मध्ये 2/3 किती वेळा मिळवावे? म्हणजे उत्तर 10 येईल. आता हे 10 उत्तर येण्यासाठी 5/6 मध्ये 2/3 किती वेळा मिळवायचं हे पाहायचं आहे आपल्याला. आता बघा, 5/6 जसेचे तसे आपण लिहिले. मध्ये शब्द आलाय अगोदर, म्हणजे आता काय अगोदर अधिक. 2/3 जसेचे तसे. 2/3 किती वेळा मिळवावे? आता किती वेळा म्हणजे गुणिले x गुणिले n वेळा. आपण इथं बघितलं एवढ्या वेळा तेवढ्या वेळा आपण गुणिले n करतो. किती ते दिलेलं नाही म्हणून आपण x वेळा. किती वेळा मिळवावे म्हणजे उत्तर, म्हणजे शब्द आला म्हणजे उत्तर किंवा उत्तर शब्द आला. उत्तर किती येईल? 10 येईल. आता मग अशी बघा, आपण या ठिकाणी काय करायचो की सुरुवातीला गुणाकाराची क्रिया करायचो. इथं सुरुवातीला काय आलेलं आहे? इथं क्रिया गुणाकाराची असायची. आता इथं काय आलेलं आहे? अधिक चिन्ह आलेलं आहे. मग ही क्रिया पहिल्यांदा होईल का यांची? नाही. आता क्रिया पहिल्यांदा कोणती होणार आहे? ही. यांचा गुणाकार पहिल्यांदा होईल. मग 2 गुणिले x किती होईल? हे 5/6 तसेच राहणार आहेत. मग हे अधिक हे 2 गुणिले x होणार आहे 2x/3 बरोबर हे 10 जशीच तशी. आता तुम्हाला x ची किंमत काढायची आहे, पण x चे जरा जवळचं नातं आहे. 2 जरा जास्त जवळचा आहे, हा 3 सुद्धा जवळचा आहे. मग ज्यावेळेस आपल्याला याची x ची किंमत दाखवायची आहे तर थोडेसे लांबचे माणसं पहिल्यांदा आधी बाजूला करावे लागतात आणि मग त्याला त्याची किंमत नंतर दाखवावी लागते. म्हणून आपल्याला x ची किंमत काढायची, म्हणून आपण इथं 2x/3 हे जसेच तसेच ठेवले. हे आधी बाजूला करून घेऊ. मग हे पलीकडे नेले आपण. पलीकडे काय होती? संख्या 10 होती. आता बघा, हे 5/6 हे धनच आहेत, पलीकडे गेल्यावर काय झाले? ऋण झाले. आता यांची क्रिया पहिल्यांदा करून घ्यायची. मग इथं जसेचे तसेच हे 2x/3 जसेचे तसे राहतील. मग 10 60 60 वजा 5/6. मग आता 60 मधून 5 गेले, किती राहिले? 55/6. बर, इथं 2x/3 जसेचे तसे होते. आपल्याला x ची किंमत काढायची आहे म्हणून आपण काय केला? x इथं ठेवला. आता पलीकडे काय होतं? बरोबर चिन्हाच्या 55/6 होते आणि हे 2/3 जर पलीकडे गेले. आता बघा, इकडचे हे वरती अंशस्थानी आहेत, x ला गुणिले आहेत, तिकडे गेल्यावर ते भागिले होणार आहेत. आणि हे 3 हे छेदस्थानी आहेत, तिकडे गेल्या अंशस्थानी जाणार आहेत. म्हणून मग इकडे काय होईल? 3/2. आता जर का भाग जात असेल तर काटछाट तुम्ही करू शकता. बघा, आता भाग जातोय. 3 1 3, 3 2 6. आता जातोय का भाग? नाही. अशा वेळेला काय करावं लागतं? अंशाचा गुणाकार छेदात. अंशात काय राहिले? 55 जसे तसे राहिले आणि छेदात काय राहिलं? 2 गुणिले 2 4. म्हणजे 55/4 हे उत्तर आलेलं आहे. पण 55/4 हे अपूर्णांकात आलं. याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आपण रूपांतर करू शकतो. म्हणून 4 1 4 उरला 1. मग 4 त्रिक 12 पुन्हा उरले 3. 3/4 म्हणजे 13.3/4 अशा पद्धतीने सुद्धा उत्तर आपण लिहू शकतो. किती मिळवायचे? 5/6 मध्ये 2/3 किती वेळा मिळवायचे? 13.3/4 वेळा मिळवायचे. त्यावेळेस उत्तर किती येणार आहे? 10 उत्तर येणार आहे. अशा पद्धतीने आपण जरी शब्दात थोडीशी इकडं तिकडं केलं तरी पण आपल्याला ह्या समीकरणावर त्याचा परिणाम होतो. आता मी थोडासा अजून पुन्हा बदल करतो. काय बदल करतो? आता आपण वजा करू.
इथं कसं मिळवलं होतं, सहावा प्रश्न, 3/2 मध्ये ती मधून करायचं नाही का आपल्याला, मधून वजा करायच्यात. आता मधून 5/6 किती वेळा वजा करावे? म्हणजे उत्तर 1 येईल. ते एकच उत्तर येईल. किती वेळा मिळवायचं आहे म्हणजे उत्तर 1 येईल. मग लिहिलं आपण 3/2 जसेच तसे. मधून शब्द आलाय, मग मधून शब्द आले आपण काय करतो, हा मधून शब्द आलेला आहे, वजा 5/6 किती वेळा गुणिले x. किती वेळा आपण गुणिले n वेळा म्हणले आपण गुणिले n करायचोत ना, गुणिले x किती वेळा वजा करावे म्हणजे उत्तर 1 येईल. आता तुम्हाला किंमत काढायची होती कुणाची, x ची, म्हणून इथं झाले 5x/6 बरोबर. याला चिन्ह मात्र काय आहे, ऋण चिन्ह आहे. हे ऋण चिन्ह विसरू नका. नंतर हे 1 इकडचे 2/3 पलीकडे गेले, वाजा 3/2. आता बघा बऱ्याच जणांना असं वाटत असेल मगाशी सरांनी ज्यावेळेस हे एक्सला, आता बघा हा 5 आणि 6, हा एक्सला 6 भागिले हा 5 गुणिले, मी जर पलीकडे नेला तर हा मी 5/6 नेतो आणि हा 6 नेतो. पण हे 3/2 मी जसे पलीकडे नेलेत का, कारण इथं याचं चिन्ह काय आहे, धन चिन्ह आहे. पलीकडे नेताना विरुद्ध चिन्ह होते, इथं चिन्ह विरुद्ध होते. इथं हे ऋणच्या ऐवजी इकडं धनच्या ऐवजी तिकडे गेल्यावर काय झाले, ऋण झाले. इथं चेंज केलं जात नाही. बेरीज वजाबाकी असेल, धन ऋण असेल तर ते चेंज केलं जात नाही. फक्त या एक्सला गुणिले किंवा भागिले असेल तर चेंज केलं जात, हे ध्यानात ठेवा. नाही तर बरेच जण म्हणतात की पुन्हा असं काय करतायत, जे एकदम अजून हे येते, ज्यांना पक्षांतर समजत नाही असे. तर मग आपण हे जसेच तसे तिथं नेलेत. आता काय करायचं आहे आपल्याला, गुणाकार 2 × 2 वजा 3 × 3/2. इथं काय ऋण 5x/6 हे जसेच तसे होते. आता यांची क्रिया झाली आहे, 3 मधून 2 गेले, उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे हे उत्तर आलं ऋण 1/2. इथं हे ऋण 5x/6 जसेचे तसे होते. आपल्याला आता योग्य वेळ आली आहे की x ची किंमत काढण्याची, म्हणून x इथं एकटा ठेवला. इथं ऋण 1/2 आहेत. आता हे वजा 5/6 आहेत. मग हे वजा 5 जर पलीकडे गेले तर आता बघा इकडं गुणाकाराचं मी चिन्ह लिहितो. आता हा आपल्याला 5 कुठं न्यायचा आहे, छेदस्थानी 5, कारण याला गुणिले होता 5 म्हणून आपण छेदस्थानी नेला. चिन्ह आता तेच ऋणच ठेवलंय जसंच तसं, कारण याला गुणिले. हा 6 इकडे गेल्यावर काय झाला, तो अंशस्थानी गेला. आता आपल्याला क्रिया, आता बघा अंशात आणि छेदात जर का समान चिन्ह असेल तर तो अपूर्णांक धन असतो. म्हणजे इथं अंशात धन चिन्ह आहे, ऋण चिन्ह आहे, आणि छेदात सुद्धा ऋण चिन्ह आहे, तर तो अपूर्णांक कसा असणार आहे, धन. हे ऋण जातं. आता क्रिया आपण करायच्या, 2 × 2 2×6. इथं 1 आहे, इथं 1 आहे, म्हणजे 3 ने जर 1ला गुणलं तर उत्तर काय राहणार आहे, 3च. आणि 5 ने 1ला गुणलं तर किती उत्तर राहणार आहे, 5च. म्हणजे उत्तर या ठिकाणी आलेलं आहे किती, 3/5. x बरोबर किती आहेत, 3/5 आहेत. अशा पद्धतीने या शब्दांवरून आपण समीकरण बनवून शाब्दिक उदाहरणं सोडवू शकतो. आता या शाब्दिक उदाहरणांमध्ये उपयोजन, आपल्याला जे व्यवहारी जीवनाशी संबंधित असणारे प्रश्न आहेत, उपयोजनात्मक प्रश्न, याच जेव्हा आपल्याला हे असे प्रश्न बनवता येतील, जेव्हा आपल्याला अशा पद्धतीने सोडवता येईल, त्यावेळेस आपण उपयोजनात्मक उदाहरणं सोडू शकतो. अजून मी काही उदाहरणं समजा असेच घेतो की जे उपयोजनात्मक उदाहरणं आहेत त्यांच्यावरती आधारित आहेत, किंवा ते हे जर शाब्दिक उदाहरणं सोडले तर ते आपल्याला सहज पद्धतीने काढता येतील. म्हणून मी काय घेतो, समजा आता उदाहरणार्थ मी एक संख्या घेतली. आता
एका संख्येच्या 3/5 मध्ये पन्नास मिळविल्यास तीच संख्या मिळते. तर ती संख्या कोणती? आता याच्यावरून सुद्धा आपल्याला समीकरण बनवून उत्तर सोडवायचे, प्रश्न सोडवायचे. एका संख्येच्या, एक संख्या माहिती आहे का आता तुम्हाला कोणती संख्या आहे ती? नाही माहिती. मग माहीत नसेल तर काय करायचं? ज्याची किंमत माहीत नाही एखादं व्हेरिएबल मानायचं. एक्स घेतला मी. एका संख्येच्या म्हटलंय, च्या शब्द आल्यावर काय करतो आपण? गुणिले चिन्ह वापरतो. च्या गुणिले 3/5 मध्ये 3/5 मध्ये शब्द आला मग काय करणार आपण? अधिक 50 मिळविल्यास तीच संख्या मिळते. म्हणजे आता काय होते? तीच संख्या मिळते म्हणजे काय? उत्तर ती संख्या येते. मग उत्तर ती संख्या येते म्हणजेच काय? बरोबर चिन्हाच्या पलीकडे लिहावं लागेल. उत्तर तीच संख्या येते. तीच संख्या म्हणजे काय? ती संख्या आपण काय मानली होती? एक्स. म्हणजे उत्तर तीच संख्या मिळते. तर ती संख्या कोणती? म्हणजे अशा पद्धतीने आता आपलं समीकरण तयार झालेलं आहे. समीकरण तयार झाल्याच्या नंतर एक लक्षात ठेवायचं असतं, स्वरूप पद एका बाजूला घ्यायचे असतात. मग आता स्वरूप पद, पण स्वरूप पदामध्ये पण इकडे बघा, हे 3/5 हे एक्सला गुणिले आहेत. म्हणजेच इथं होणार काय? 3x/5 अधिक 50 आणि हे बरोबर एक्स असं आहे. तर मग आता हे धन 50 आहेत हे इथंच ठेवा. हे 3x/5 आहेत ना, हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे लावा. कारण हे स्वरूप पद, याच्यात पण एक्स आलेला आहे, याच्यात पण एक्स आहे. म्हणून हे 50 जसेचे तसे इथं ठेवले. हा एक्स पलीकडे तसा होता. हा 3/5 जर पलीकडे गेले, इथं पहा याला चिन्ह कोणतं आहे? धन चिन्ह आहे. पलीकडे गेल्यावर काय होणार आहेत? हे ऋण होणार आहेत. म्हणून हे 3x/5. आता काय होईल? हे 50 बरोबर, आता इथं काय होईल? x गुणिले 5 यांचा गुणाकार काय येईल? 5x वजा या 1ला छेदस्थानी काय नाही म्हणजे 1 आहे. मग 3x गुणिले 1, 3x 1 3x. छेद समान करण्यासाठी छेदाचा गुणाकार म्हणजे 5 1 5. आता 50 बरोबर यांची वजाबाकी करून घ्या. 5x मधून 3x गेले, खाली काय राहिले? 2x छेद 5. म्हणजे 50 बरोबर 2x/5. आता किंमत इकडं ह्या बाजूला x राहिलाय. आता x ची किंमत काढायची आपल्याला. मग x ची जर किंमत काढायची आहे तर x इकडे एकटाच ठेवावा लागणार आहे. मग इकडचा हा 2 आणि इकडचा हा 5 बरोबर चिन्हाच्या इकडे आणावं लागेल. इकडं बरोबर चिन्हाच्या काय आहे? 50. मग 50 हे जर 5 आले तर 5 येते अंशस्थानी आणि 2 जातील छेदस्थानी. गेले 2 ने 50ला भाग जातोय. मग बे 1 बे 2 4 1 उरला. बे 5 10 25 आलं. मग हे 25 गुणिले 5 ही क्रिया करावं लागणार आहे. मग 25 गुणिले 5 25 5 125 बरोबर ही किंमत कुणाची होती? हे x ची होती. म्हणजे x बरोबर काय आला? 125. म्हणजे 125 ही अशी संख्या आहे की तिच्या 3/5 मध्ये 50 मिळविल्याच्या नंतर तीच संख्या मिळणार आहे. मग पडताळा घेऊन जर पाहायचं असलं तरी पण आपण पाहू शकतो. समजा ही 125 संख्या आहे. आता कुठं काय किंवा इथं करतो. 125 ही संख्या आहे. तिचे 3/5 किती होतात? मग 5 1 5 5 2 10 2 उरले. 5 5 25 25 त्रिक 75. म्हणजे ते एका संख्येचे 3/5 म्हणजे किती येतं? 75 आहेत. आणि या 75 मध्ये 50 जर मिळवले तर किती होत आहेत? 125 होत आहेत ना. तीच संख्या मिळते ना. म्हणजे अशा पद्धतीने आपण पडताळा पाहिलेला आहे की हे उत्तर बरोबर येते. मग ह्याच कन्सेप्टवर आपल्याला आधारित
काही उपयोजनात्मक प्रश्न विचारले जातात. आता उपयोजनात्मक प्रश्न कसे असतात बघा, मी इथंच काय म्हटलं असतं की एका पुस्तकाचा 3/5 भाग वाचून झाल्यावर 50 पाने वाचायची राहिली तर त्या पुस्तकाला किती पाने होती. सेम अशाच पद्धतीने हे सोडवलं असतं. वाटलंच तर मी हेच उदाहरण त्या उपयोजनात्मक उदाहरणामध्ये शिफ्ट करतो. हे खोडतो आता. एका पुस्तकाचे 3/5 पाने वाचून झाल्यावर एका पुस्तकाचे 3/5 याला भाग सुद्धा म्हणता येतं. 3/5 भाग वाचून झाल्यावर 50 पाने वाचायची राहिली तर त्या पुस्तकाला किती पाने होती. आपण जे अगोदर उदाहरण सोडवलेलं आहे तेच उदाहरण इथं सोडवायचंय, फक्त याला उपयोजन दिलंय. आता बघा, एका पुस्तकाचा 3/5 भाग, एका पुस्तकाचे किती भाग केले आहेत माहिती आहेत का नाही. एक पुस्तकाला किती पानं आहेत माहिती नाहीत, त्याचा 3/5 भाग आहे. मग आपण एक पुस्तक 1 पानं मानलं, त्याच्या 3/5 भाग वाचून झालाय आणि अजून पानं किती वाचायची राहिली आहेत, 50 पानं, म्हणजे अधिक 50. तेव्हा त्या पुस्तकाचे सर्व, मग तेव्हा ते पुस्तक संपूर्ण वाचायचं होणार आहे. कधी 3/5 भाग आणि 50 वाचायचे झाल्यावर, म्हणजे हे सगळे मिळून किती असणार आहेत पानं, एक्स जेवढे पुस्तकाला पानं होते तेवढे असणार आहेत. तर पुस्तकाला, म्हणजे हे अगोदर जे समीकरण केलं होतं तसंच समीकरण तयार झालं का नाही. मग हे जर का आपण सोडून काढलं तर तेच होणार आहे ना, हेच समीकरण अगोदर होतं. मग हे समीकरण जर सोडून काढलं तर उत्तर किती येणार आहे, 125 येणार आहे. सोडून दाखवायची गरज आहे का, आत्ताच सोडून दाखवलं होतं, ह्याच क्रिया पुन्हा करायची गरज नाही. आता मी याच्यात तुम्हाला अजून एक पद्धत शिकवणार आहे, एक शॉर्टकट शिकवणार आहे. पहा की आपण अपूर्णांकाच्या नियमाने, हे झालं समीकरण पद्धत, हे समीकरणाच्या पद्धतीने तर हे समीकरण आत्ताच सोडून दिलेलं आहे मी, म्हणजे 125 कसं येतंय ते तुम्हाला समजतंय. पण आपण हे अजून एक वेगळ्या प्रकारे सोडू शकतोय. कसं सोडू शकतो बघा, एका पुस्तकाला किती पानं होते माहिती आहे का तुम्हाला, नाही माहिती. मग एक पुस्तक होतं, एक संपूर्ण एक पुस्तक आहे, त्याचा 3/5 भाग वाचून झाला, म्हणजे त्या पुस्तकाचे समान 3 भाग पाडलेत, ते 5 भाग पाडले, त्याच्यातले 3 भाग पुस्तक वाचून झालं. मग वाचायचं किती राहणार आहे बघा, हे वजाबाकी करतात ना तुम्ही, 5 × 1 = 5, 3 × 1 म्हणजे -3/5, म्हणजे ही वजाबाकी किती होईल, 2/5, म्हणजे 5तून 3 गेले, खाली राहिले 2. म्हणजे एकाच पुस्तकाचे समान 5 भाग वाचले तर त्याच्यातले 5 भाग पाडले, त्याच्यातले 3 भाग वाचले, तर शिल्लक किती राहणार आहे, 2 भाग वाचायचे राहणार आहे, बरोबर. म्हणजे 2/5 हे पुस्तक शिल्लक राहिले. आता 2/5 भाग म्हणजेच किती पानं वाचायची राहिलेली आहेत, हे 50 पानं येतं. मग झालं, आपल्याला लगेच इथं उत्तरच मिळतंय. 2 म्हणजे थोडक्यात काय, 5 भागापैकी 2 भाग, म्हणजे 2 भाग म्हणजे जर 50 पानं आहे तर पुस्तकाला किती भाग पानं होते, 5 भाग पाने होते. मग 2 भाग म्हणजे जर 50 पानं तर 5 भाग म्हणजे किती पानं. मग हे आता आपण इथं समचलन, अजून समचलन व्यस्तचलन जर तुम्ही शिकले नसतील तर थोडासा प्रॉब्लेम येईल, पण काय नाही, तुम्ही आता सध्या एक सढळ अंदाज, बाकीचं काय देणं घेणं नाही, एक ध्यानात ठेवा
इथं जर असं आलं तर असं तिरकस करावं लागतं आणि ज्याच्या बाजूला एक्स आहे तो इथं टाकायचा आणि ज्यांच्या बाजू कंप्लीट आहेत त्यावरती घ्यायच्या अशाच आणि एक्सच्या बाजूची बाजू छेदस्थानी घ्यायची. आता ती का घ्यायची का नाही घ्यायची हे मी माझ्या एक सेपरेट जे लेक्चर घेणार आहे मी समचलन आणि व्यस्तचलन. आणि समचलन आणि व्यस्तचलन एवढं महत्त्वाचं आहे कारण जे आपण शिकणार आहोत या अपूर्णांकाच्या नंतर जेवढं व्यवहारिक गणित आहे म्हणजे काळकाम वेगाशी संबंधित असणारे उदाहरणं असतील, वेगवेळांतर, काळकाम वेग, रेल्वेशी संबंधित असणारे उदाहरणं आहेत, वेगवेगळ्या अंतराशी संबंधित, किंवा नफा तोटा झालं, सरळ व्याज झालं, चक्रवाढ व्याज झालं, सरासरी झालं, बरेचसे टॉपिक तुम्हाला फक्त एकाच टॉपिकनी 5 मिनिटाचा घटक आहे समचलन व्यस्तचलन तेवढ्याने सोडवता येतो. तर त्याच्यावर मी सेपरेट लेक्चर घेईल. सध्या तुम्ही एवढं लक्षात ठेवा, काहींना तर माहिती पण आहे, बेसिक आपण शिकलेलो पण आहोत हे, म्हणून हा 2 इथं गेला. मग बे 1 बे, बे 2 4 उरला 1, बे 5 10, 25 5 125, x बरोबर अशा पद्धतीने आलं उत्तर 125. ह्या पद्धतीने पण तुम्ही सोडू शकता. अजून तुम्हाला शॉर्टकट हवा असेल तर मी अजून शॉर्टकट करून द्यायला तयार आहे. बघा तुम्ही हे वजाबाकी केल्याच्या नंतर म्हणजे वजाबाकी काय करायची, किती भाग वाचून झालेला आहे 3/5 भाग, म्हणजे एका पुस्तकाचे 5 भाग पाडलेत त्याच्यातले 3 भाग पुस्तक वाचून झालेलं आहे. मग शिल्लक किती राहिलं, हे 2/5 इथपर्यंत आले. याचा व्यस्त करा. व्यस्त करा म्हणजे काय, अंशाच्या जागेवर छेद न्या, छेदाच्या जागेवर अंश न्या. म्हणजे शॉर्टकट सांगतोय मी तुम्हाला. इथपर्यंत हा भाग न करता आपल्याला पुढच्या भागाने सोडू शकतो आपण. कोणता, याचा व्यस्त जर केला तर काय होईल, 5/2 होईल. उलटा करायचा, अंशात जागेवर छेदन, छेदात जागेवर अंश. आणि हे जे काही शिल्लक राहिलेले पाने आहेत हे डायरेक्ट त्याला गुणिले घ्यायचे. हे घेतले आपण गुणिले 50, तुम्हाला इथंच उत्तर मिळतं. मग बघा बे 1 बे, बे 2 4 उरला 1, बे 5 10, 25 5 125 आलं उत्तर. सेम जर का मी असा प्रश्न आता दुसरा दिला तर तुम्ही फक्त किती स्टेपमध्ये काढू शकता. इथं वजाबाकी करायची, वजाबाकी तरी काय विशेष आहे, 5 भाग पाडले, 3 भाग वाचून झाले, मग राहिले किती, 2 भाग, एवढं तर कळतंय 2/5. त्याचा व्यस्त केला, उलटा करून लिहिला आणि जे काही शिल्लक राहिलेले पानं आहेत वाचायची राहिलेली ती इथली घेतली. चला मग आता ह्याच पद्धतीने या शॉर्टकटनी वाटलंच तर आपण पुढचं उदाहरण सोडू. नाही तर तुम्हाला समीकरण पण बनवता येतंय, नाही तर तुम्ही ह्या पद्धतीने पण असं पद्धतीने सोडू शकता. आता मी एक उदाहरण घेतो आणि शॉर्टकटने आपण पुन्हा एकदा ते उदाहरण सोडूया. समजा आता उदाहरण घेतलं मी, एका पुस्तकाचा 5/8 भाग वाचून झाल्यावर 75 पाने वाचायची राहिली तर त्या पुस्तकाला किती पाने होती. असा जर प्रश्न आहे तर आता आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. मग मी शॉर्टकटने सांगितलं होतं काय करायचं, एका पुस्तकाचे 8 भाग पाडलेत. 8 भाग जर पाडलेत तर त्याच्यापैकी किती भाग वाचून झालेत, 5 भाग वाचून झालेत. मग राहिले किती भाग, 3/8. कसं आलं हे 3/8 कळालं, एका पुस्तकातून 5/8 वजा केले म्हणून 8 1 8 वजा 5 1 5/8. मग 8 5 गेले 3/8. 8 भागापैकी 5 भाग वाचले म्हणून 3/8 भाग, म्हणजे 8 भागापैकी 3 भाग पुस्तक वाचायचं राहिलं. मग 3 भाग वाचायचं राहिलं, मग 3 भाग म्हणजे 75 पानं, तर 8 भाग म्हणजे किती पानं, असं करू शकता. नाही तर शॉर्टकट मी सांगितलं आहे, म्हणजे असं 3 भाग म्हणजे 75 पानं, तर 8 भाग म्हणजे किती पानं, ह्या पद्धतीने पण तुम्ही सोडू शकता. मग काय येईन, तिरकस. मग मी सांगितलं x इथं घ्यायचा, हे 8 गुणिले 75 आणि छेद हे 3 छेदस्थानी. मग आता 75ला 3ने भाग जातो, 3 1 3, 3 2 6 उरला 1, 3 5 15, 25 गुणिले 8, 25 8 हे 200, x उत्तर आलं, किंमत आली. म्हणजे त्या पुस्तकाला किती पानं होते, 200. तसं नसेल करायचं तर मी एक शॉर्टकट सांगितलं होतं, काय करायचं, याचा व्यस्त करा.
म्हणजे काय करा, 8/3 करा. शिल्लक किती पानं राहिले ते बघा, 75. डायरेक्ट गुणिले त्याला 75 घ्या. मग 3 1 3, 3 2 6, 1 उरला, 3 5 15, 15 8 200. अशा पद्धतीनं आलं उत्तर. म्हणजे अगदी क्विकमध्ये आपण अशा पद्धतीचे प्रश्न सोडवू शकतो. कधी कधी काय केलं जातं बघा, की याच्यामध्येच फक्त असे डायरेक्ट 75 पानं नाही लिहित. असं सांगतात, एका पुस्तकाचा 5/8 भाग आणि 25 पानं वाचून झाल्यावर, म्हणजे इथं काय करतात, एवढा भाग आणि 25 पानं वाचून झाल्यावर मग इथं दिलं जातं 50 पाने वाचायची राहिली आणि 25 पाने वाचून झाल्यावर 50 पाने वाचायची राहिली. म्हणजेच बघा, हे 25 पानं, 5/8 भाग तर झालेलाच आहे. हे 25 पानं इथले 50 पानं हे कोणत्या भागातले येतं, या 3/8 भागातलेच आहेत ना. म्हणजे 5 भाग वाचून झालेले येतं आणि अजून 25 पानं वाचायचे झाले. हे वाचलेले 25 पानं सुद्धा या 3 भागातलेच आहेत ना. 8 भागापैकी जे 3 भाग राहिलेले आहेत ते 3 भागातलेच हे 25 पानं येतं. म्हणजेच हे 25 पानं अधिक हे 75 पानं मिळून किती झाले, ती 50 पानं मिळून झाले 75 पानं. हे 75 पानं या 3 भागातलेच आहेत. म्हणून 3 भाग बरोबर 75, तर 8 भाग बरोबर किती. नाही तर तुम्हाला सांगितलंय यांची बेरीज करून घ्या. हे वाचून झालेले हे 25 आणि हे 50, 75 झाले. याचा व्यस्त करा आणि त्याला डायरेक्ट हे करा. अशा पद्धतीने आपण हे पानाचे, आता याच्याऐवजी मी काय म्हणू शकत होतो, पाण्याची टाकी सुद्धा घेऊ शकतो. इथं याच उदाहरणात मी कसं घेतलं असतं, समजा एका पाण्याची टाकी, एक पाण्याच्या टाकीचा 5/8 भाग भरला, अजून 75 लिटर पाणी टाकल्यास टाकी संपूर्ण भरेल, तर त्या टाकीची धारकता किती. मग टाकीची धारकता किती आली असती, 200 लिटर. कशी, कारण आता बघा, एका टाकीचा भाग किती भरलाय, 5/8 भाग भरलाय. सेम तेच सगळं पुस्तकाच्या ऐवजी इथं फक्त टाकी वापरली. मग 5/8 भाग जर भरलाय, एका टाकीतून 5/8 भाग भरला, टाकी शिल्लक किती राहिली, 3/8. म्हणजे 8 भागापैकी 5 भाग जर भरली तर शिल्लक किती राहणार आहे, 3 भाग राहणार आहे. 3/8 शिल्लक राहिली. अजून 75 लिटर पाणी मावले असते, म्हणजे अजून त्या टाकीत अजून जर 75 लिटर टाकी पाणी टाकलं तर टाकी फुल भरण, किंवा अजून 75 लिटर पाणी मावले असते, तर त्या टाकीची धारकता किती. म्हणजेच काय, हे 3/8 भाग, म्हणजे हे 3 भाग जे उरलेलं आहे ते 3 भाग म्हणजेच किती लिटर आहे, 75 लिटर. तर 8 भाग म्हणजे किती लिटर, म्हणजे टाकीची धारकता किती. याचं उत्तर हे केलं तर उत्तर येतं लगेच 200. 8 गुणिले 75 लगेच आपण केलं, छेद 3 बरोबर x. ही x ची किंमत काढतायत तुम्ही. मग 3 1 3, 3 2 6, उरले 1, 3 5 15, 25 8 200. टाकीची धारकता किती, 200 लिटर. नाही तर तुम्हाला मी सांगितलं शॉर्टकट काय करायचं, 8/3 गुणिले 75, 3 1 3, 3 2, म्हणजे ह्याच क्रिया आहेत. पुन्हा आलं उत्तर 200. मग पाण्याची टाकी असू द्या, नाही तर पुस्तक असू द्या, नाही तर अजून काय असू द्या, बागेतले झाडं असू द्या, काही कशाही बाबतीत जरी असा उपयोजनात्मक प्रश्न आला तरी तो आपण सोडवू शकतो. अजून पण आपल्याला काही उदाहरणं पाहिजे आहेत बघा. की प्रश्न विचारलेला आहे आपल्याला इथं, की एका पिंजऱ्यात एकूण पक्ष्यांच्या 1/6 कबूतर आहेत. 2/9 चिमण्या आहेत.
5/18 पोपट आहेत. व उरलेले 12 बदक आहेत. तर आता तर याच्यात प्रश्न आपण 4-5 प्रकारे प्रश्न विचारू शकतो. कसे? तर आपण विचारू शकतो कबूतर किती आहेत, चिमण्या किती आहेत, पोपट किती आहेत, बदक दिलेले आहेत, एकूण पक्षी किती आहेत. 4 प्रश्न विचारता येतात आपल्याला. काय काय? चिमण्या किती आहेत, कबूतर किती आहेत, पोपट किती आहेत आणि एकूण पक्षी किती आहेत. एक प्रश्न एक जर आपण सोडून काढलं तर आपण कुठल्याही प्रकारचे आपण याच्यावर उत्तरं देऊ शकतो. आता हे सुद्धा आपल्याला 2 पद्धतीने, आपण या अगोदरचं उदाहरण जसं 2 पद्धतीने सोडलं तसं हे सुद्धा आपल्याला 2 पद्धतीने सोडता येईल. एक समीकरण पद्धतीने आणि अजून आपण एक सोप्या पद्धतीने सोडू शकतो. आता बघा या पिंजऱ्यामध्ये किती पक्षी आहेत हे आपल्याला माहिती आहे का? तर प्रश्न आपल्याला विचारायला आपण आधी पक्षी काढू. तर पिंजऱ्यातील एकूण पक्षी किती ते काढायचं आहे आपल्याला. असा जर प्रश्न आला तर शक्यतो 2-3 मार्काला येऊ शकतो. 2-3 प्रश्न याच्यात विचारू शकतात किंवा 1 मार्काला जरी आला तरी आता कसं सोडायचं पहा. पिंजऱ्यात 1/6 हे 2/9 आणि 5/18 हे एवढे पक्षी आहेत. उरलेले 12 आपल्याला बदक डायरेक्ट संख्यातच दिलेले आहेत. मग आपण काय करू? ही दुसरी पद्धत सांगतोय. समीकरण पद्धतीने आपण समीकरण पण तयार करू शकतो, पण याचा आपल्याला फळाच नाही पुरायचा म्हणून मी दुसऱ्या पद्धतीने पहिल्यांदा सांगतो आणि नंतर वाटलंच ते इकडचं खोडून आपण समीकरण तयार करू. आता मग पहिली पद्धत, जर आपण या पिंजऱ्यामध्ये जेवढे पक्षी आहेत तेवढे जरी 1 मानले तर म्हणजे पिंजऱ्यातील सर्व पक्षी आपण 1 मानलेत आणि ह्या 1 मधून आपण जर उरलेले एवढे वजा केले तर मग आपल्याला किती राहत आहेत, किती भाग राहत आहेत हे आपल्याला कळेल. आणि ते म्हणजेच किती बदक होतील. मग 12 बदक, तेवढे भाग म्हणजे 12 बदक, तर संपूर्ण भाग म्हणजे किती बदक आपण म्हणजे किती पक्षी हे काढू शकतो. एवढे म्हणजे एवढे होत आहेत. तर मग एकामधून आपण हे वजा करायचे. तर आपल्याला कोणते वजा करायचे? हे 1/6 अधिक हे 2/9 अधिक हे 5/18 एवढे वजा केले की आपल्याला किती भाग राहत आहेत ते कळतंय. मग तेवढे भाग म्हणजे 12 पक्षी. हे आपल्याला सोडवायला सोपं जाईल. म्हणून मग आता आपल्याला यांची सगळ्यात पहिल्यांदा काय करावं लागेल? बेरीज करून घ्यावं लागेल. बेरीज करताना आपण शिकलेलो आहेत काय शिकलेलो आहे की जर छेद वेगवेगळा असेल तर आपण काय करतो? लसावी पद्धतीने त्यांचा छेद समान करून घेतो. मी सांगितलं होतं छेद समान करत असताना सुद्धा शक्यतो याच्यात अपूर्णांकात विचारलेले जे प्रश्न असतात ते कॅल्क्युलेशन दृष्ट्या सोपे असतात. म्हणून यांचा तोंडी सुद्धा तुम्ही लसावी काढू शकता. शक्यतो मोठी संख्या जी आहे ती मोठी संख्या बघायची. ही मोठी संख्या 18 आहे. मग ह्या 18 ह्या 6च्या पट्टीत आहेत का? 9च्या पट्टीत आहेत का? 18च्या पट्टीत आहेतच. 18 मग 6च्या पट्टीत आहेत, 9च्या पट्टीत आहे ना 18च्या पट्टीत आहेत. म्हणजे यांचा मसावी काय झाला? ते लसावी काय झाला? 18. बर मग आता 6ला इथं 6 छेद असताना आपण 18 लिहिलं, इथं 9 छेद असताना आपण 18 लिहिलंय. 18 छेद हे इथं 18 लिहाय ना. आपण बघितलं होतं जर अंशाला आणि छेदाला समान संख्येनं गुणलं तर उत्तरावर काहीही परिणाम होत नाही. मग इथं याला कितीने गुणल्याच्या नंतर 18 झालेत? याला 3ने गुणल्यानंतर म्हणजे याच्या अंशाला सुद्धा कितीने गुणावं लागेल? 3ने. याच्यात इथं 9ला कितीने गुणल्यानंतर 18 झालेत? 2ने. म्हणजे याच्या अंशाला सुद्धा कितीने गुणावं लागेल? 2ने. मग अशाच संख्या आपण इथं वरती अंशस्थानी लिहिल्या तरी चालतंय. नाही तर मी एक दुसरी पद्धत सांगितली होती. ह्या 18 वरती लिहायचे आणि ते डायरेक्ट अपूर्णांक. सध्या आता ह्या पद्धतीने करून बघू. चला मग आता इथं याला 3ने तर गुणलं, इथं आपण 18 लिहून टाकलेत. मग इथं 1ला 3ने गुणलं तर उत्तर किती येईल? 3 अधिक या 2ला 2ने गुणलं उत्तर आलं 4 आणि 5ला गुणवायचीच गरज नाही कारण ऑलरेडीच 18 होते म्हणून 5 आपण जसेचे तसे लिहिले. झालं. 1 वजा 3 आणि 4 7, 7 आणि 5 12, मग आलं 12/18. आता यांची वजाबाकी करायची. मग आपण काय करणार? 18 1 18 वजा 12 1 12 छेद 18.
मग 18तून 12 गेले, काय राहिले 6, 6/18 म्हणजे 6/18 भाग. आता 6ला आणि 18ला समान संख्येने भाग जातोय म्हणजे 6 1 6 6 18 म्हणजे एकूण पक्ष्यांचे जर 3 भाग केले तर त्याच्यापैकी किती भाग उरलाय? उरतेत पक्षी 1 भाग. मग 1 भाग म्हणजेच इथं किती पक्षी येतं ते उरलेले किती 12 बदक आहेत म्हणजे 1 भाग म्हणजे 12 पक्षी. तर 2 भाग म्हणजे 24 पक्षी, 3 भाग म्हणजे किती पक्षी 36 पक्षी. तोंडी पण सांगता येते. तर 3 भाग म्हणजे किती पक्षी? तिरकस गुणाकार. मग x बरोबर 3 गुणिले 12/1. एक छेदस्थानी असल्यावर काहीच नाही, मग 12 36, x बरोबर 36. मग टोटल पक्षी किती होते? 36 होते. आता तुम्हाला जर विचारलं असतं कबूतर किती, मग आता एकूण पक्षी मिळालेत आपल्याला 36. मग जर आपल्याला कबूतर विचारले तर आपण काय करणार? कबूतर बरोबर 36च्या 1/6. मग 36च्या 1/6 केलं, 36च्या 1/6 6 1 6 6 6 36 म्हणजे एकूण कबूतर किती होते? 6 होते. तुम्हाला जर विचारले असतं चिमण्या किती आहेत, तुम्ही काय म्हणले असते? चिमण्या बरोबर 36च्या 2/9. 9 1 9, 9 चोक 36, 4 दुने 8 होत्या चिमण्या. तुम्हाला जर पोपट विचारले असते, पोपट बरोबर 36च्या 5/18. हे 5/18 होते ना पोपट, म्हणून 5/18. मग 18 1 18, 18 दुने 36, 5 दुने 10 आणि उरलेले 12 काय येतं? बदक आहेत. यांची कॅल्क्युलेशन येते का 36? बघा 6 आणि 8 14, 14 आणि 10 24, 24 आणि 12 36 आले. यांची टोटल 36. म्हणजे अशा पद्धतीने आपण पडताळा सुद्धा घेऊन पाहिला, हे उत्तर बरोबर आलेलं आहे. आता जर तुम्हाला समीकरण पद्धतीने जर पाहायचं असेल तर त्याला थोडंसं लेखन जास्त करावं लागतं. तर समीकरण पद्धतीने काय पाहायची गरज नाही, आणि जर पाहायचं असेल तर मी देतो, त्याच्यात पण काय अवघड नाही आहे. पण आता इथंच आपल्याला लिहायला जागा पुरायची नाही. आता x जर मानलं, जी पद्धत सोपी वाटन ती तुम्ही पद्धत वापरा. आता इथं आपल्याला एकूण पक्षी माहीत नाहीत किती आहेत ते, मग तुम्हाला काय मानावं लागेल? x. एकूण पक्षी होते x. मग xच्या किती येतं? 1/6. 1/6 हे झाले कबूतर, अधिक xच्याच त्याच पक्षाच्या 2/9 या चिमण्या, म्हणजे गुणिले 2/9. xच्या अधिक xच्याच 5/18 आहेत पोपट, आणि अधिक हे 12 बदक, बरोबर किती x ते तर माहीत नाही, ते काढायचं आहे आपल्याला. मग ह्या सगळ्यांचे आता यांचा गुणाकार करून घेतला तर काय येईल? 1/6 या कंसात मधला गुणाकार x गुणिले 1. बरं इथं काय येईल? 2 गुणिले x, 2x/9 अधिक इथं 5 गुणिले x, 5x/18 अधिक 12 बरोबर x. आता इथं पण आपल्याला लसावीच काढायचा आहे. लसावी काय येणार यांचा? 18. बर x. आता इथं 6ला आपण 3 ने गुणल्याच्या नंतर 18 येतं, मग x ला सुद्धा 3 ने गुणलं म्हणून 3x, अधिक या 9ला 2 ने गुणल्याच्या नंतर 18 यायचे म्हणून इथं 18 लिहिलेले आहेत आपण. मग ह्या 2x ला पण जर 2 ने गुणलं तर इथं किती येईल? 4x, अधिक या 18ला काय गुणायची गरजच नव्हती म्हणून हे 5x जसेचे तसे, अधिक 12 बरोबर x. आता यांची बेरीज केली, 3x आणि 4x 7x, 7x आणि 5x 12x. मग 12x/18 बरोबर x. ते सॉरी इथं अधिक 12 आहे ना अजून, पुन्हा अधिक 12 बरोबर x. आता आपल्याला स्वरूप पद बाजूला घ्यायचे आहेत. मग हे 12 आपण इथंच ठेवू, हे 12x/18 हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे पाठवू. आता बघा, मग हे आपण 12 इकडेच ठेवले असेच, हे 12 बरोबर हे x, हे 12x/18
18 पलीकडे गेले तर काय होईल, वजा झाले 12x/18. मग 12 बरोबर आता इथं आपल्याला यांचं वजाबाकी करून घ्यावं लागेल. मग 18x1 18, 18 गुणिले x 18x झाले. 18x वजा 12xला 1ने गुणलं तर काय होणार आहे, 12xच छेद 1818. मग 18x मधून 12x गेले, किती राहतील 6x. 6x/18 इकडं किती 12 होते. आता तुम्हाला x ची किंमत काढायची. मग हे 18 इकडं जर अंश इकडं जर आले 12कडं, इकडं बरोबर चिन्हाच्या इकडं, तर हे 18ला गुणिले होतील आणि 6 भागिले होतील. म्हणजे होईल काय, हे 12 इकडचे 18 इकडं आल्याच्या नंतर आले अंशस्थानी गुणिले, इकडं व्हायला गुणिले आले, आणि हे 6 गेले छेदस्थानी, आणि इथं राहिला हा x. मग 6 1 6 6 दुने 12 18 दुने 36. अशा पद्धतीने सुद्धा तुमचं उत्तर आलं 36. मग आता 36 x ची किंमत 36 आली. मग इथं 36 टाकले तुम्ही, 36च्या 1/6. मग आता मग अशी आपण काढलं होतं इथं 36च्या 1/6 किती येत आहेत, 6 6 36. मग 6 येत आहेत. अशा पद्धतीने तुम्ही त्याचे कोणतेही कसाही प्रश्न विचारला तरी तुम्ही सोडवू शकता. अजून याच्यात खूप प्रकार घेता येऊ शकतात. म्हणजे उपयोजन कशात पण ह्या अपूर्णांकाचं करू आपण शकतो. पण आज आपण आपल्या आजच्या या लेक्चरमध्ये साधा अपूर्णांक आपण 3 लेक्चरमध्ये लागोपाठ पाहिलेला आहे. जर तुम्ही हे तिन्हीची तिन्ही व्यवस्थित जर पाहिलं तर मला नाही वाटत कुठल्याही प्रकारचा प्रश्न तुमचा चुकू शकतो. चला, यानंतर सुद्धा आपण अशाच पद्धतीने पाहणार आहोत. चांगले चांगले लेक्चर तुम्हाला चांगलं चांगलं ज्ञान देण्याचा प्रयत्न करू. आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.